उलट मला भवरा येत नव्हता किती दिवस, तर मला टेन्शन आलं होतं. यार भवरा कसा शिकायचा? पतंग कशी उडवायची? आपली पतंग काटायची कशी? ह्या गोष्टी सूरपारंब्या झाडावर चढायचं कसं? अक्षय कुमारचे पिक्चर लागायचे ना, तर हं. स्टार गोल्डवर एक पिक्चर चालू असेल आणि दुसऱ्या चॅनलवर दुसरा पिक्चर चालू असेल, तर मला ॲक्चुअली असं वाटायचं, की अक्षय कुमार कपडे बदलून दुसऱ्या सेटवर गेलाय. भाजीवाले येतात ना, तसा फोटोग्राफर यायचा आणि मग सगळेजण चाळीतले त्याच्याकडे फोटो काढायचे आणि मग नेक्स्ट ट्रिपमध्ये तो मागचे काढलेले फोटो घेऊन यायचा हं. आणि सगळे लोकं वाट बघायचे त्याची, की अरे फोटो कसे आले असतील किंवा त्याच्यावरती त्यांनी शॉर्ट फिल्म बनवली. बनवून हं. ते शूट संपवून मी वेडिंग शूट करायला गेलो इंदोरला. 3 दिवसाचं ते शूट करून मी पुण्याला आलो. त्याला खूप काळ गेला त्याच्यानंतर 3-4 महिने, 5-6 महिने गेले आणि त्याच्यानंतर अचानक मला कळालं मधुरमकडनं, की त्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळाला. मला असं लँडस्केप किंवा मला तू असं काहीतरी सांग. त्याच्यात मला एवढी मजा नाही येत. पण मला तू सांग, की एखादा माणूस घे आणि त्याला तू शूट कर. तर त्यांच्याबरोबर मला ती मजा येते, की त्या माणसाला त्या स्क्रीनवर बघायला आणि माणसाला समोर बघायला एक फरक आहे आणि तो फरक आपल्यामुळे येतोय ह्याच्यामध्ये मज्जा आहे. म्हणजे तू समोर एखाद्याला बघतोय आणि तू कॅमेरा थ्रू त्याला बघून स्क्रीनवर बघतोय. ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे ना, हे पण मला समजायला फार वेळ गेला, की मला का बरं आवडतंय हे किंवा काय मज्जा येते ह्याच्यात.